रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, वृषभ राशीसाठी हा फेब्रुवारी महिना कोणकोणते चमत्कार घेऊन आलेला आहे ते आज आपण बघणार आहोत। वृषभ राशीच्या लोकांना हा फेब्रुवारी महिना म्हणत आहे की थांब, आता थांब, विचार कर आणि मगच पुढे जा। असं का? असं नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार आहे। तर त्यासाठी शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ हा माझा नक्की पहा। पैसा, नाती, करिअर आणि मनशांती या सगळ्याच गोष्टी या महिन्यामध्ये एकाच तराजूमध्ये मोजल्या जाणार आहेत। ते कसं काय? तर याचा उलगडा मी व्हिडिओच्या शेवटी नक्की करणार आहे। एक असा संकेत मी तुम्हाला देणार आहे की त्यामुळे तुमच्यासाठी एखादा मोठा तोटा जर या महिन्यामध्ये होणार असेल तर त्याच्यापासून तुमचं बचाव हे नक्की होणार आहे। तर आता आपण बघणार आहोत नेमकं वृषभ राशीसाठी हा महिना काय परिणाम घेऊन आलेला आहे। परंतु त्याच्या अगोदर तुम्ही मला एक गोष्ट सांगा की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेला आहे का? नसेल केले तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकतात आणि तुम्ही जी गोष्ट अनुभवणार आहात, जी गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे, जे मी सांगणार आहे त्यापैकी, तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर शेअर करायचं आहे। कारण मला पण आपण कनेक्टेड असल्यासारखं फील येईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं काय घडत आहे ते पण कळून जाईल। तर नक्कीच कनेक्टेड राहा। तर पहा, शनी महाराज तुमच्यावर अप्रत्यक्षरित्या काही जबाबदाऱ्या टाकणार आहेत तुमच्या नकळतपणे या महिन्यामध्ये। तर त्यासाठी तुम्ही तयार राहा। गुरु महाराज तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतील आणि जर कुठे नुकसान होणार आहे तर त्याची चाहूल किंवा संकेत पण तुम्हाला अगोदरच मिळतील। पण त्यासाठी तुम्हाला सजग राहायचं आहे, थोडंसं जागृत राहायचं आहे आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये होत आहे त्याच्याकडे एक वेगळ्याच आध्यात्मिक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे, तरच तुम्हाला ते संकेत कळतील। शुक्र महाराजांचा जो प्रभाव आहे तो तुमचा पैसा, नाती आणि भावनांवर पडणार आहे। मग तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला हळूहळू कळणार आहे नक्कीच। म्हणजेच हा महिना वृषभ राशीसाठी घाईसाठी आलेला नाही आहे, तर समजूतदारपणा दाखवण्यासाठी आलेला आहे। तुम्ही किती समजूतदार आहात हे तुम्हाला या महिन्यामध्ये तुम्हाला पण कळेल आणि तुमच्या जे आसपास आहेत त्यांना पण कळून जाणार आहे। नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना बघा तुम्हाला एक वेगळीच फिलिंग आणणार आहे। कसं? तर तुम्हाला वाटतंय की कामामध्ये स्थैर्य आहे, काम स्टेबल आहे, मी व्यवस्थितरित्या प्रामाणिकपणे काम करत आहे, परंतु माझी प्रगती का होत नाहीये आणि हे पण कुठेतरी खरंच आहे आणि याची जाणीव तुम्हाला या महिन्यामध्ये नक्कीच होणार आहे। सोबतच वरिष्ठ मंडळी जे आहे ते तुमच्यावर लक्ष ठेवून पण असणार आहेत, तर तुम्हाला खबरदारी घ्यावी लागणार आहे। वरिष्ठांच्या तुमच्याकडून भरपूर अपेक्षा वाढणार आहेत, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। तुम्हाला या महिन्यामध्ये असं वाटेल की मी खूप काम करत आहे, परंतु माझं काम कोणाला का दिसत नाहीये, कोणी मला का रिकॉग्नाइज करत नाहीये, माझ्या कामाचं कोणाला कौतुक का नाहीये, या गोष्टी तुमच्या मनामध्ये घर करून राहतील आणि त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या कामावर पण दिसून येईल, तुम्हाला पण आणि तुमच्या आसपास जे आहेत त्यांना पण। त्यामुळे तुम्हाला सावधान राहायचं आहे, कारण तुम्हाला असं वाटेल की माझं कोणीही कौतुक करत नाही आणि त्यामुळे तुम्ही एखादा निर्णय घेऊ शकतात जो निगेटिव्ह असणार आहे आणि नक्कीच निगेटिव्ह निर्णय घेतल्यामुळे त्याचे परिणाम पण तुम्हाला निगेटिव्हच मिळणार आहेत, नुकसानदायकच मिळणार आहेत। या महिन्यामध्ये तुम्हाला एक भावना येईल, असुरक्षिततेची भावना असणार आहे, परंतु हा टाइम किंवा ही वेळ पण जाणार आहे। त्या निगेटिव्हिटीमध्ये तुम्ही कोणतेही निर्णय कामाच्या ठिकाणी घेऊ नका, कारण ते रिस्की असणार आहेत किंवा तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे म्हणून तुम्ही घाईघाईमध्ये एखादा निर्णय जर घेणार असाल तर मी स्पष्ट सांगते की तो निर्णय घेऊ नका। तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल स्वतःला, हळूहळू करा, चांगल्या रीतीने करा, कष्ट करून करा, परिश्रम करून करा। आज तुम्ही काम करत आहात, पहिल्यापासून तुम्ही काम करत आहात, नक्कीच त्याचे परिणाम हळूहळू तुम्हाला पॉझिटिव्हली दिसायला लागतील, परंतु या महिन्यामध्ये ही रिस्क खूप तुम्हाला महाग पडणार आहे, हे गोष्ट ध्यानामध्ये ठेवा। जर तुम्ही जॉब बदलण्याचा पण निर्णय घेत आहात तर एक गोष्ट किंवा एक महत्त्वाचा सल्ला, या महिन्यामध्ये कोणताही निर्णय घेऊ नका, कारण तो तुम्हाला नुकसानदायकच असणार आहे। जॉब बदलायचा आहे, या महिन्यापुरतं थांबा, फेब्रुवारीपुरतं थांबा, पुन्हा मार्चमध्ये तुम्ही प्रोसिजर जी आहे ती सुरू करू शकतात, पण या महिन्यामध्ये कोणताही निर्णय घेऊ नका, कदाचित तुमचं मन पण बदलू शकतं, तर ही गोष्ट ध्यानी ठेवा। या महिन्यामध्ये जी लोक संयम ठेवतील, जे व्यक्ती शांतपणे काम करतील, त्यांनाच
एप्रिल नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये मोठ्या मोठ्या संधी मिळणार आहेत. तर डिसिजन तुमचा आहे. आणि यापैकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेला आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की शेअर करायचं आहे. आता व्यावसायिक वर्गाला हा महिना कसा आहे तर बघा, वृषभ राशीची जी व्यक्ती आहेत ना, त्यांच्यासाठी व्यवसाय करणं म्हणजे पैसा आणि शिस्त ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परंतु या महिन्यामध्ये ना तुमचे काही पैसे अडकण्याची शक्यता आहे. तर आर्थिक निर्णय घेताना खूप विचार करून तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत आहात तर तुमच्या पार्टनर सोबत किंवा तुमचे जे क्लायंट्स असतील त्यांच्यासोबत काही तणाव राहणार आहेत, काही इश्यूज असतील तर ते वाढत जाऊ शकतील. तर याची पण तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे. पहिले कधी तुम्ही निर्णय घेतलेले होतात तर ते निर्णय तुम्हाला आत्ता त्रास देतील किंवा ते जे जुने निर्णय आहेत ते तुम्हाला डोकेदुखी असल्यासारखे या महिन्यामध्ये निदर्शनास येणार आहेत. तर ही गोष्ट पण लक्षात ठेवा आणि त्यासाठी तुम्ही अगोदरच तयार राहा. जर तुम्हाला अजून एखादा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल आणि ते पण पार्टनरशिपमध्ये, तर माझा महत्त्वाचा तुम्हाला सल्ला आहे, अजिबात करू नका. काहीही गरज नाहीये, कारण तुम्हाला त्याच्यात नुकसानच होणार आहे. तर असं जर तुम्ही विचार करत असाल तर तो आत्ताच तुम्ही विचार बदलून टाका. जे काही करायचं असेल ते स्वतःच करा. पार्टनरशिपमध्ये कोणताही बिझनेस सुरू करू नका या महिन्यामध्ये, कारण तुमच्यासाठी सध्याचा काळ हा योग्य नाही आहे. जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक मोठी गुंतवणूक करायची आहे तर ती पण या महिन्यापुरतं थोडंसं वेटिंगवर तुम्ही ठेवू शकतात. करायची आहे, परंतु या महिन्यामध्ये कुठेही मोठी गुंतवणूक करू नका, कारण नुकसानीचे चान्सेस दिसत आहेत. आणि निर्णय घेताना भावनेने किंवा भावनिकरित्या कोणतेही निर्णय घेऊ नका, कारण ते पण तुम्हाला हानिकारक असतील. जुने जे काही व्यवहार तुमचे उरलेले आहेत ते अगोदर तुम्ही पूर्ण करा, कारण त्या व्यवहारांचा तुम्हाला या महिन्यामध्ये खूप त्रास होणार आहे आणि भविष्यात पण त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे जे काही असतील ते पूर्ण करा, मिटवून टाका. रोख पैशांवर लक्ष ठेवा विशेष करून, आणि कायदेशीर ज्या काही बाबी असतील त्यावर पण लक्ष ठेवा. त्याची तुम्ही काळजी घ्या. इग्नोर करू नका, दुसऱ्यांवर विश्वास ठेवू नका. महिन्याच्या शेवटी तुम्हाला थोडासा व्यवसायामध्ये दिलासा मिळेल. आर्थिक लाभ जे तुम्ही अपेक्षित केलेले होते ते तुम्हाला हळूहळू मिळायला लागतील. महिला वर्गाला मात्र हा महिना भावनेने गुंतवलेला किंवा गुंतलेला असणार आहे. काही गोष्टी तुम्हाला एक जुने काही विचार असतील, काही भावना असतील, त्या तुम्हाला घर, नाती आणि काही जबाबदाऱ्या ह्या फक्त तुमच्यावर असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पण स्वतःला वेळ द्यायला वेळ मिळणार नाही किंवा स्वतःकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळच नसणार आहे. संतानाबाबत एखादी गोष्ट तुम्हाला सतत त्रास पण देऊ शकते. आणि विशेष करून मला कोणी समजून घेत नाही आहे, मी एवढं करतीये माझ्या घरासाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी, पण मला कोणी समजून का घेत नाही, ही जी भावना आहे ना ते तुमच्या मनामध्ये घर करून बसणार आहे आणि त्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडणार आहे. तुम्ही नेगेटिव्ह गोष्टीकडे किंवा एनर्जी तुम्हाला येऊ शकते, तर त्याचा तुमच्या जीवनावर किंवा तुमच्या आसपासच्या व्यक्तींवर पण त्याचा निगेटिव्हली इफेक्ट पडू शकतो. तर याची थोडीशी खबरदारी घ्या आणि मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. या महिन्यामध्ये तुम्ही काय कराल की प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःलाच दोष देत बसणार आहात. काहीही होऊ दे, वाईट काहीही झालं तरी तुम्हाला काय वाटेल की ते माझ्यामुळेच झालेलं आहे. मग ही गोष्ट पण तुम्हाला त्रास देऊ शकते, तुमच्या मनाला त्रास देऊ शकते, तुमचं कॉन्फिडन्स लेवल कमी करू शकते. तर या खूप हानिकारक गोष्टी आहेत. यांच्यापासून सावध राहा किंवा अगोदरच तुम्ही थोडंसं तयार राहा. जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बोलू शकतात, मित्रमैत्रिणींसोबत बोलू शकतात, परंतु शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा, कारण हा महिना तुम्हाला आतून प्रगल्भ बनवण्यासाठी आलेला आहे. तर त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि स्वतःला एक वेगळ्याच पद्धतीने एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करा. आणि यापैकी कोणती गोष्ट क्लिक झालेली आहे किंवा कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहे ते तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी वर्गाला मात्र कॉन्सन्ट्रेशन बिघडवणारा किंवा चढउतार असलेला हा महिना असणार आहे, कारण तुमचा अभ्यास आहे परंतु तुमचं लक्ष लागत नाहीये, तुमचं मन लागत नाहीये, तुमचं मन भरकटत आहे, दुसरीकडे चलबिचल होत आहे. हे असं का होत आहे याचा खोलात जाऊन तुम्ही थोडासा विचार करायला हवा. तुमचा आळस खूप वाढलेला असणार आहे या महिन्यामध्ये. आत्ता नाही नंतर करू, ही जी भावना आहे ना ती तुम्हाला नुकसान देणार आहे. तर त्याची पण तुम्ही खबरदारी घ्या. आत्मविश्वास डळमळणार आहे, त्यामुळे एकच ध्यास ठेवा, एकच काय असेल तर तुमचं गोल तुम्ही ठरवा आणि त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट. विशेष करून तुम्हाला वेळेचं नियोजन करावं लागणार आहे. तर आळसाला दूर तुम्ही ढकला. हा महिना तुम्हाला संयम शिकवण्यासाठी आलेला आहे, तर त्याची तुम्ही
खूप चांगल्या रीतीने त्याचा कसा वापर करतात हे फक्त आणि फक्त तुमच्यावर आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गासाठी मन प्रसन्न असणारा हा महिना आहे. तुमचं मन स्थिर असणार आहे आणि त्यामुळे तुमचं आरोग्य पण स्थिर असणार आहे. कारण तुमचं मन प्रसन्न आहे, त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल. त्यामुळे आरोग्य पण ताजेतवाने किंवा एक छान असणार आहे. तुमचं कसलीच तक्रार नसणार आहे. छोट्या मोठ्या कुरबुरी तर ते असतातच, परंतु एक वेगळं जे काही मेजर असतं ते तुम्हाला कोणताच त्रास नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं असेल, जिथे कुठे तुम्हाला फिरायला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता, स्वतःला एक्सप्लोअर करू शकता. अचानकपणे नकारात्मक विचार पण तुमच्यामध्ये येऊ शकतात, तर त्याच्यापासून दूर राहा. ओढ तुम्हाला लागणार आहेत, एखाद्या तीर्थयात्रेला पण जाण्याची शक्यता आहे. त्यामधून पण तुम्हाला काही नवीन आध्यात्मिक गोष्टी शिकायला मिळतील आणि त्याचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चांगला वापर करून पण घेण्यामध्ये सक्षम असणार आहात या महिन्यामध्ये. आणि तुम्हाला जर काही अनुभव आले तर ते तुम्ही इतरांना पण शेअर करणार आहात नक्कीच. आणि तुम्हाला जर असे काही अनुभव आले तर तुम्ही मला शेअर करायला विसरायचं नाही आहे. कमेंटमध्ये जरूर मला सांगायचं आहे की नेमकं तुम्हाला कोणता चांगला अनुभव आलेला आहे ते. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत तर नात्यामध्ये किंवा पार्टनरबद्दल एखादं गैरसमज निर्माण होण्याची या महिन्यामध्ये दाट शक्यता आहे. तुमच्या दोघांमध्ये आकर्षण आणि वास्तव जे आहे यामध्ये गोंधळ निर्माण होईल. तुम्हाला लक्षात येणार नाही की खरं आहे का रिलेशन किंवा आपण पुढे जायचं आहे की नाही. या गोष्टींमध्ये तुम्हाला गोंधळ उडणार आहे. परंतु तुमच्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे की प्रेमासाठी स्वतःचं करिअर म्हणा किंवा स्वतःचं आयुष्य धोक्यामध्ये घालू नका. थोडासा वेळ घ्या. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका. तुम्हाला जर द्विधा मनस्थिती असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा किंवा कोणी मार्गदर्शक असतील त्यांचा तुम्ही सल्ला घ्या. तुमच्या जीवनामध्ये रिलेशनशिप बाबत पण असेल तरी या महिन्यात जर तुम्ही योग्य निर्णय घेतलात तरच तुमच्या भविष्यामध्ये तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकणार आहे हा निर्णय. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी पण काही चांगली स्थळं चालून येतील, परंतु अडचणी येण्याची शक्यता आहे. अजून एक महिना तर तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. प्रोसिजर जी आहे ती चालू ठेवा, परंतु लग्न जुळण्याचे चान्सेस थोडेसे कमी दिसत आहेत या महिन्यामध्ये. अनावश्यक खर्च शक्यतो टाळा. जिथे गरज आहे तिथेच पैसा खर्च करा, कारण तुम्हाला पैसे येणार आहेत, परंतु ते बचत करणं पण खूप गरजेचं आहे भविष्यासाठी. तर वृषभ राशीसाठी हा जो फेब्रुवारी महिना आहे तो तोडण्यासाठी आलेला नाही, तर तुम्हाला मजबूत करण्यासाठी आलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, शांत राहणारा वृषभ हा नेहमी शेवटी जिंकतच असतो. तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली? चांगली वाटली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकतात. आणि तुम्ही मी सांगितलेल्यापैकी कोणती गोष्ट अनुभवलेली असणार आहात किंवा कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे, कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. तर हा महिना तुमच्यासाठी खूपच मिश्रित स्वरूपाचा आहे. तर येणारा प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आणि आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.